आज आपण कैलासवासी आदरणीय नाथाशेठ भीमाजी सावंत पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांना भावसुमनांजली समर्पित करण्याकरता समाजाच्या विविध स्तरातून विशेषतः शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, औद्योगिक, साहित्यिक, कला, क्रीडा, शेती, सहकार, व्यापार, पत्रकार, त्याचप्रमाणे या परिवारावरती प्रेम करणारे असंख्य सगळे सोरे, नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी, आपण सर्वच जण या ठिकाणी उपस्थित असताना औपचारिक हे प्रवचन करण्याचं कार्य माझ्याकडे आलेलं आहे। कार्यक्रमाचं प्रास्ताविक करत असताना निवेदन क्षेत्रातला पुणे जिल्ह्यातला बुलंद आवाज, आपणा सर्वांचे सन्मित्र आदरणीय अमित महाराज असतील, माझे दुसरे वैष्णव मित्र गेली अनेक वर्षांचे, आणि या पश्चिम महाराष्ट्रामध्ये निवेदन क्षेत्रामध्ये पारगावचा आगळा वेगळा नावलौकिक ज्यांनी उमटवला ते आदरणीय अनिलदादा असतील। या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते आदरणीय डॉक्टर लोहकरी साहेब असतील, डॉक्टर गुजराती साहेब असतील, आदरणीय सुर्वेदादा आहेत, बाबगावकर साहेब आहेत, कोणाकोणाची नावं घ्यावीत बघूशेट, आपण सगळीच मंडळी मला वंदनीय आहात। कोण जाणे कोणा घडे उपासना, चुकून कोणाचं नाव राहून गेलं शाहसाहेब तर ती माझी चूक ठरेल, म्हणून ज्यांचा जसा अधिकार आहे त्यांना अधिकाराप्रमाणे विनम्र अभिवादन करतो। अतिशय सुंदर आवाजाची व्यवस्था, आपल्यालाही धन्यवाद देतो। फक्त पाठीमागे स्वयंपाक करणाऱ्या मंडळींना थोडी विनंती आहे, माझा स्वतःचा मंगल कार्यालयाचा धंदा आहे आणि मी उत्तम आचारी आहे आणि स्वयंपाक करण्याकरता अजिबात बडबड करावी लागत नाही, त्याच्यामुळे माझी विनंती आहे की कृपया आपण बडबड करू नका। ग्रंथराज गीतेतील दोन अत्यंत महत्त्वाचे श्लोक या निमित्ताने मी सेवेकरता निवडले। तत्पूर्वी हा कार्यक्रम कायमस्वरूपी संस्मरणीय राहावा म्हणून चित्रबद्ध करणारे आमचे दादा, त्यांच्या चरणारविंदे नमन। यम यम वापी स्मरणं भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमयुति कौन्ते सदा तद्भाव भाविता। अंतकाले च माम्यो स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयति समध्वाम यति नास्तित्र संशया। असे दोन श्लोक या निमित्ताने मी सेवेकरता निवडलेले आहेत। आदरणीय आपणा सर्वांचे सन्मित्र, अजात शत्रू, बाबांचे दोनही चिरंजीव, मग आदरणीय भाऊसाहेब दादा असतील, रमेश दादा असतील, आपल्या वडिलांची आदर्श शिकवण, आपल्या वडिलांचा भक्कम आधार, भक्कम पाठिंबा, आणि या विश्वामध्ये मुक्तपणाने, अत्यंत निर्भीडपणाने आणि अत्यंत शूरत्वाने ज्यांनी वावर करत करत इवलेसे रोप लाविले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। जे व्यावसायिक भरभराट तर होत होती, पण समाजामध्ये देखील सातत्याने समाजाच्या छोट्या मोठ्या सुखदुःखामध्ये धावून येणारा हा परिवार, आणि त्याचा प्रत्यय आज आला। दुर्दैवाने ज्याचा जन्म होतो त्याचा अंत ठरलेला आहे। आपणही अशाच विधी करता या ठिकाणी आहोत बाबूशेठ, पण आपल्या गावामध्ये एक दुःखद घटना घडली। सामाजिक जाणीवेपोटी आदरणीय भाऊसाहेब दादा असतील, रमेश दादा असतील, आपला कार्यक्रम थोडा बाजूला ठेवून सर्वप्रथम त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली, तो कार्यक्रम व्यवस्थित मार्गस्थ केला। भले आपल्याला थोडा तास सव्वा तास अलीकडे पलीकडे उशीर झाला, तरी सामाजिक बांधिलकी, गावातलं सामाजिक स्वास्थ्य, गावामध्ये कुठेही घटना घडली तर ती जणू माझ्या परिवारामध्ये घडली असा त्यांचा भाव, आणि म्हणून थोडा कार्यक्रमाला विलंब होणं स्वाभाविक आहे, हरकत नाही। पण अचानकपणे एक दुःखद घटना कडुसकर परिवारामध्ये घडली। अजूनही अनेक ग्रामस्थ मंडळी, नातेवाईक मंडळी अंत्यविधीच्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी आहेत, आणि म्हणून आपण थोडा विलंब केला। औपचारिक हे प्रवचन करण्याचं कार्य माझ्याकडे आलं। दरेकर साहेब या ना पुढे, ठीक आहे ठीक आहे। हे कार्यक्रम करण्याचं माझ्याकडे निमंत्रण आलं। डॉक्टर साहेब, मी काही कोणी ज्योतिषी नाही, पण साधना 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 जे आपण म्हणतो
मला एक दशेकरीचं प्रवचन होतं सकाळी चासला. सुर्वे पाटील साहेब, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता, माझ्याकडे 7 गाड्याची बैल आहेत, माझंही 25 टोकन आहे काळ्याच्या वाडीला. मी पार ठरवलं होतं की 10:30ला इथून निघायचं आणि 11 वाजता आपला गाडा रॅकमध्ये घालायचा. मी ज्या 2 गोष्टी सांगतो त्या एवढ्या महत्त्वाच्या आहेत. काल जवळजवळ 2 वेळा रमेश दादाची माझी चर्चा झाली. ते म्हटले तुम्ही वगैरे 10-11 करू नका, तुम्ही 9 वाजता इथे या. इन्व्हिटेशन्स कशा येतात मला ही एवढं सांगायचं आहे. आणि मी त्यांना म्हटलं होतं की कोणताही कार्यक्रम हा 10-10:30 शिवाय सुरू होत नाही. ते म्हटले आम्ही एवढी जय्यत तयारी केलेली आहे, आम्ही 9ला म्हणजे 9लाच कार्यक्रम सुरू करणार, तुम्ही मात्र 9ला बरोबर या. आणि मी त्यांना सहज म्हटलं होतं की तुम्ही पहा, उद्या 10:15 शिवाय कार्यक्रम सुरू होणार नाही. तो कॉल रेकॉर्डिंग असेल त्यांच्याकडे मोबाईलमध्ये. ठीक आहे, घटना काय घडली, कारण काय होतं, हा भाग वेगळा, पण त्या येतात आपल्याला, ते संकेत येतात आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये येतात, प्रत्येक क्षेत्रामध्ये. मी अगदी माझं उदाहरण सांगतो. मला रात्री 8 वाजता मुलाने सांगितलं की आपण जरा थोडा बदल करू. 4ही बैलं घरची झोपायची म्हटलं की मनुष्यबळ फार लागतं. आपण कांड्यावरती जरा वेताळून एक बोंबले परिवारातला बैल बोलू. मी म्हटलं काही आवश्यकता नाही, आपण आपलाच बैल झोपू. आता मुलाचा हट्ट मला मोडता आला नाही. मी म्हटलं आपलाच झोपावा लागेल, आपलीच 4ही झोपू. मगाशी अर्ध्या तासापूर्वी त्याचा मला फोन आला की बोंबले परिवाराला सुतक पडलं ना, आपलीच 4 झोपावी लागतील. हा विनोद नाही, ही वस्तुस्थिती आहे. ह्या इन्व्हिटेशन्स तुम्हाला येतात, हे संकेत तुम्हाला येतात, फक्त ते डिकोड करता आलं पाहिजे. पूर्वी लोक म्हणायची, एखादं कुत्रं जर परिसरामध्ये विवळायला लागली की लोक म्हणायची हे द्वाड कोणाच तरी मुळावर आलं. कळत नव्हतं आपल्याला. ह्या सगळ्या गोष्टी निसर्ग आम्हाला, या सगळ्या सूचना आम्हाला अगोदर पुरवतो, पोहोचवतो. आणि मग परिसरामध्ये 2-3 दिवसामध्ये घटना घडली की मग म्हातारी दुसऱ्या म्हातारीला म्हणते मला वाटतच होतं ते द्वाड 2-3 दिवस लई विवळत होतं, हे कोणाच तरी मुळावरती येणार. म्हणून आजच्या प्रवचनामध्ये जो मला मुद्दा मांडायचा आहे मी तो त्याच अंगाने मांडणार आहे. जीवन जगत असताना अंतकाळामध्ये तुम्हाला परमेश्वराच्या नावाचा आठव झाला. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयती समद्भावमेती नास्तेत्र संशया. अंतकाळामध्ये तुम्हाला परमेश्वराच्या नावाचा आठव झाला की तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो, अशी आपली धार्मिक मान्यता आहे. अनेक उदाहरणं मला या निमित्ताने आपल्यासमोर मांडता येतील. आपल्या शरीराचं बायोमेट्रिक ॲनालिसिस जर आपण केलं, आज एवढ्या यंत्रणा आहेत. आदरणीय डॉक्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी हा मुद्दा मांडतोय थोडा धाडसाने, ते मला समजून घेतील चुकलं तर. आज मेडिकल सायन्सने एवढी प्रगती केली, तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये काय आतमध्ये या सगळ्या गोष्टी कळतात. आम्ही आता 3D MRI करू शकतो, CT स्कॅन करू शकतो, एक्सरे करू शकतो, सगळ्या गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट सातत्याने आपल्याला समजली नाही, ज्याच्याकरता मेडिकल सायन्सने एक फॅकल्टी सुरू केली. तुम्ही नारायणगावला जाता, तुम्ही अजून राहुरीला जाता, त्याच्याकरता स्वतंत्र दवाखाने आहेत. पण शरीरामध्ये मन तुमचं नेमकं कोणत्या ठिकाणी आहे हे अजून तुम्हाला कळालं नाही. मग शास्त्रकार असतील, अनेक तत्त्वज्ञ असतील, नेरकर साहेब अनेक कवी असतील, या सगळ्यांनी मनाचा सातत्याने वापर केला. मन वाढाय वाढायपासून ते मनैव मनुष्याणाम कारणमंद मोक्षमेव बंधाय विषयशक्ती आत्मानिर्विषय श्रुतम असं 10,000 वर्षापूर्वीचं पंचदशीतलं निवेदन असेल, किंवा चंचल मी मन कृष्ण प्रमातिवलोदलम तस्याम निग्रम म्हणणे वायुर्य सुदुष्करम असं 5,000 वर्षांपूर्वीचं अर्जुनाचं गीतेतलं आत्मनिवेदन असेल. मन आम्हाला कळत नाही. आज एवढ्या यंत्रणा आहेत, एवढ्या मशिनरीज आहेत, आम्हाला तर्काने जावं लागतं. त्याच्याकरता फॅकल्टी आहेत, मानसोपचार तज्ज्ञ आहेत, त्याच्याकरता औषधं आहेत, त्याच्याकरता स्वतंत्र गोळ्या आहेत, त्याच्याकरता स्वतंत्र आम्ही त्याच्याकरता प्रयत्न करतो. मी कशाकरता एवढ्या पोटतिडकीने हा विचार मांडतो की आमच्या शरीरामध्ये बऱ्याच गोष्टी अशा आहेत की त्या गोष्टींची उकल आम्हाला होत नाही. तसं आमच्या शरीरामध्ये मनसा नावाची एक पेशी आहे, आमच्या शरीरामध्ये आस्ते नावाची एक पेशी आहे. लहान मेंदू, छोटा मेंदू, मेंदूमध्ये कोट्यावधी न्यूरॉन्स, इथपर्यंत ढोबळ परिमाणाने ज्ञान आमच्याकडे आहे. पण कोणतं एन्झाईम चवल्यानंतर काय होतं, कोणत्या पेशीमध्ये काय साठवलं आहे, कोणत्या न्यूरॉन्स लॉस झाल्यानंतर कोणती घटना घडते, याचा जो तर्क हजारो वर्षांपूर्वी आमच्या तत्त्वचिंतकांनी लावला. म्हणजे सुश्रुत असेल, अनेक मंडळी आहेत ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलं, चरक असेल,
आमच्या दुर्दैवाने आम्हाला आईन्स्टाईन, न्यूटन, डार्विन, पिटो, कांट, सॉक्रेटिस, गॅलिलिओ, बायरन, पास्कल, मादाम क्युरी, ल्यू पाश्चर, लॅटिन, थोरं असं ऐकलं की आमचं उर दाटून येतं. पण ही फार तुच्छ नाव आहेत, अत्यंत फडतूस नाव आहेत. आमच्याकडे पुलस्य, अंगिरा, चरक, जीवक, सुश्रुत, कात्यायन, अष्टावक्र, वरामीर, कण्व, कणाद, शाल्व ही कोण आहेत? कोण आहे जीवक? पहिला मेंदू सर्जन आहे जीवक. कोण आहे सुश्रुत, ज्याने 3200 वर्षापूर्वी पहिली प्लॅस्टिक सर्जरी केली? कोण आहे कणाद, ज्याने 2800 वर्षापूर्वी पहिली अणूची संकल्पना मांडली? कोण आहे वरामीर, ज्याने 1600 वर्षापूर्वी पहिली टेलिस्कोप तयार केली? कोण आहे शाल्व? कोण आहे कात्यायन? पण आमच्या दुर्दैवाने आमचे संत, आमचे ग्रंथ यांच्याकडे पाहण्याचा तुमचा माझा पूर्वग्रह अत्यंत दूषित आहे, अत्यंत दूषित आहे. अध्यात्म विज्ञान याच्यावरती तासनतास आपल्याला चर्चा करावी लागेल. 400 वर्षापूर्वीचं तुकोबारायांचं निवेदन आहे, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. यातला सवे दोन्ही हा शब्द माझ्या लेखी फार महत्त्वाचा आहे. एखादी बाळान झालेली माता भगिनी असेल, जन्माला आल्या बाळाची भूक जर कमी असेल आणि मातेच्या ठिकाणी निर्माण होणारं दूध जर जास्त असेल आणि त्या संपूर्ण दुधाचा, पूर्णतः दुधाचा ग्रहण जर ते बाळ करू शकत नसेल, तर शिल्लक राहिलं जे अतिरिक्त दूध आहे त्याचा विपरीत परिणाम मातेच्या शरीरावरती दिसून येतो. आई आजारी पडते. याच्या विपरीत बाळाची भूक जास्त असेल, आईच्या ठिकाणी निर्माण होणारं दूध कमी असेल आणि बाळाचं भरण पोषण होत नसेल तर बाळ कुपोषित राहतं. म्हणजे मेळघाटसारख्या अनेक घटना आम्ही पाहतो या हिंदुस्थानमध्ये. याला कारण तेच आहे की बाळ कुपोषित राहतं. ज्या प्रमाणामध्ये दूध निर्मिती झाली पाहिजे मातेच्या ठिकाणी ती होत नाही. म्हणून जशी जशी बाळाची भूक वाढते तसं तसं मातेचं दूध वाढतं. ही जी परमेश्वराची एक अगाध लीला आहे. तुकोबाराय 400 वर्षापूर्वी म्हणतायत, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवे दोन्ही. जशी जशी बाळाची भूक वाढते तसं तसं मातेचं दूध वाढतं. ही ईश्वरी लीला आहे. हे परमेश्वराचं अस्तित्व नाकारणारा एक फार मोठा वर्ग या जगामध्ये आम्ही पाहतो. चक्षुर्वय सत्यत्वम हे चार्वाकाचं सूत्र आहे. जे डोळ्याने पाहिल ते खरं, जे डोळ्याला दिसणार नाही ते सगळं खोटं, असा जो चार्वाक मतप्रवाह आहे संपूर्ण जगामध्ये. जे दुर्दैवाने मायवेज हायवे एक फार मोठी परंपरा आता रूढ झाली. मला वाटतं ते खरं. चार्वाकाची खिल्ली उडवत असताना 2500 वर्षापूर्वी आद्य शंकराचार्य म्हटले, यावत जीवम सुखम जिवेद ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. जर डोळ्याने दिसेल तेच खरं अशी जर तुमची विचारधारा असेल तर तुम्हाला अनेक गोष्टीमध्ये हा नियम बदलावा लागेल. अनेक गोष्टींमध्ये, अनेक गोष्टी या जगामध्ये अशा आहेत त्या डोळ्याने दिसत नाहीत पण मानाव्या लागतात. अनेक गोष्टी अशा आहेत त्या डोळ्याने दिसतात पण कुठेतरी त्या गोष्टी अस्तित्ववान नसतात. हवा कुठेही डोळ्याने दिसत नाही, ती अनुभवावी लागते. आला शीतल शांतीचा वारा. फार लहानपणापासून एक उदाहरण नेहमी देत आलो, दुर्गतीचा दोष माझ्याकडे, की आता इन्स्टंट मेहंदीचे कोण आले. पण पूर्वीच्या काळामध्ये ही प्रक्रिया मोठी किचकट होती. पंसरे साहेब, हे फार किचकट होतं पूर्वी. जे मेहंदीची पानं आणावी लागायची, ती वाळवावी लागायची, वस्त्रगाळ करावी लागायची, बारीक कुटावी लागायची, वाटावी लागायची. वस्त्रगाळ केल्यानंतर रात्रभर ती तिंबट ठेवावी लागायची. त्याच्यामध्ये कोण गुळाचा वापर करायचो, कोण काताचा वापर करायचो. आमच्या लहानपणी आम्ही चिमणीचाही वापर करायचो. मग चिमणीचा वापर केला की दरेकर साहेब ती जास्त रंगते अशी आपली धारणा होती, असा आपला समज होता. मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे, माझं म्हणणं काय आहे, मेहंदीची पानं हिरवी आहेत. मग हिरव्या मेहंदीच्या पानामध्ये लाल रंग दडलेला आहे की नाही, नाकारण्याचं तुमचं माझं धाडस नाही. आपण नाकारू शकत नाही. तो दडलेला लाल रंग उमटण्याकरता जी प्रोसेस करावी लागते, दडलेला लाल रंग हातावरती उमटण्याकरताची प्रक्रिया करावी लागते. तसं कणाकणामध्ये परमेश्वर व्यापक आहे. जळीस्थळी काष्टी पाषाणी तो सर्वत्र स्थित आहे. पण तो उमटावा याच्याकरता जी प्रक्रिया करावी लागते त्याला तर आम्ही भक्ती म्हणतो, त्याला तर आम्ही परमार्थ म्हणतो. अगदी साधं रोजच्या जीवनातलं उदाहरण, आपलं टायर पंक्चर झाला, ट्यूबमधली हवा निघून गेली. आता ॲटमॉस्फिअरमध्ये 21% ऑक्सिजन आहे, वातावरणामध्ये 21% ऑक्सिजन आहे, ट्यूबच्या बाहेरही ऑक्सिजन आहे, आतमध्ये ऑक्सिजन आहे. मग पुन्हा तो टायरवाला आणि पंक्चरवाला अन्न का पाहावा लागतो. अहो ऑक्सिजन सगळीकडे आहे, पण तो ग्रहण करण्याची आणि दुसऱ्याला प्रदान करण्याची जी यंत्रणा आहे तो कॉम्प्रेसर त्याच्याजवळ आहे ना. ऑक्सिजन सर्वत्र आहे. तसा परमेश्वर जळी स्थळी काष्टी पाषाणी सर्वत्र स्थित आहे.
या 1893ला भारतीयांचे रिप्रेझेंटर म्हणून स्वामी विवेकानंद जे गेले शिकागोला, त्यांनी परमेश्वराची काय व्याख्या केली ते म्हटले, वन हू इज नोईंग एव्हरीथिंग, जो सर्व जाणतो. वन हू इज ऑल पॉवरफुल, जो सर्व शक्तिमान आहे. अँड वन हू इज प्रेझेंट एव्हरीवेअर, जो सर्वत्र स्थित आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलूची विठ्ठल. तो सर्वत्र व्यापक असणारा परमेश्वर अत्यंत सहजतेने, अत्यंत सुलभतेने आपल्याला समजावा, हे कार्य अहोरात्रपणे साधू संतांनी केलं. नवे नवे साधू संत तुमच्या माझ्या घरी तो देव डोक्यावर घेऊन फिरले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आईता आला घर पुसोनी. आणि लोक म्हणायला लागली, देव न लगे, देव न लगे, तुम्ही फुकट द्याल हो, आम्ही ठेवायचा कुठं. एखादा फुकट आपल्याला हत्ती देईल, सांभाळायचा कसा. लोक म्हणतील हा पांढरा हत्ती सांभाळायचा कसा. फुकट देतील, तुम्ही देव आम्हाला फुकट द्याल तुकोबार आहे, पण आम्ही सांभाळायचा कसा, ठेवायचा कसा. कारण देवाचं राहण्याचं ठिकाण कोणतं आहे. देव कुठेही राहत नाही. नाहम वसामी वैकुंठे, तो वैकुंठात राहत नाही. देव कुठे राहतो. देवाचं राहण्याचं ठिकाण आहे चित्त. चित्त चोरिले नंदाच्या नंदने, हरिणे माझे हरिले चित्त. मग त्या चित्तामध्ये अगोदरच जर काही विकार भरलेले आहेत, अगोदरच जर काही दोष ठेवलेले आहेत, आपण एखाद्या खोलीमध्ये जर राहण्याकरता गेलो, एखाद्या घरामध्ये अगोदरच जर त्या घरात कोणी राहत असेल तर आपल्याला कसं राहता येईल. आणि म्हणून साधू संतांच्या तत्त्वज्ञानाकडे जर बारकाईने पाहिलं तर तुकोबाराय म्हणतायत परमार्थ म्हणजे काय. परमार्थामध्ये तुकोबाराय म्हणतायत काम क्रोधे केले घर रीते. ज्या ठिकाणी परमेश्वराला राहायला आवडतं त्या चित्तामध्ये जे अनेक विकार आहेत ते विकार आम्ही अगोदर घालवले, शुद्ध केले तात्या. आणि मग काम क्रोधे केले घर रीते, अशा शुद्ध अंतकरणामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात जयाचे चोकटे मानसी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. अशा ठिकाणी येऊन परमेश्वर राहतो. मी या प्रवचनाची मांडणी करतोय सगळी विषयाची. आणि एकदा का परमेश्वर त्या अंतकरणामध्ये येऊन राहिला आणि मग एकनाथ महाराजांचा हरिपाठ आहे, हरी आला हाता मग कैसी भय चिंता. इथपर्यंतचा प्रवास मला करायचा होता. हरी आपल्या हातामध्ये यावा, हरी आपल्या अंतकरणामध्ये यावा. एकदा तो आपल्या ताब्यामध्ये आला मग कैसी भय चिंता. मग भयही गेलं आणि चिंताही गेली. हा सगळा अट्टहास याच्याकरता आहे. हे प्रवचन असेल, अन्नदान असेल, ज्ञानदान असेल, आळंदी पंढरपूरची वारी असेल, समाजामध्ये एकमेकाच्या मदतीला येणं असेल, सुखदुःखामध्ये धावून जाणं असेल, हे सगळं आपण जीवनामध्ये करतो ते याच्याकरता हरी आपल्या हातामध्ये यावा, परमेश्वराची कृपा आपल्याकडे व्हावी. आणि हरी केव्हाही आपल्या हातामध्ये येत नाही. हरी आपल्या हातामध्ये येण्याकरता आपलं अंतकण स्वच्छ व्हावं. आणि एकदा का हरी आपल्या ताब्यामध्ये आला मग कैसी भय चिंता. जगामध्ये मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला भय आहे. भय आणि चिंता नाही अशी तुमच्या माझ्यासहित या जगामध्ये एकही व्यक्ती नाही. कारणं वेगळी असतील, भयाची चिंतेची ठिकाणं कदाचित वेगळी असतील. ज्या कारणामुळे मला चिंता आहे त्या कारणामुळे तुम्हाला असेल असं नाही. ज्या कारणाला मी घाबरतो त्याला तुम्ही घाबरत असाल असं नाही. कदाचित कारणं ठिकाणं भिन्न भिन्न असू शकतील, पण भय आणि चिंता नाही अशी या जगामध्ये एकही व्यक्ती तुम्हाला पाहायला मिळणार नाही. सत्तेच्या जोरावरती, सामर्थ्याच्या जोरावरती, संपत्तीच्या जोरावरती, ताकदीच्या जोरावरती कदाचित या मृत्यू लोकामध्ये आपल्याला कशाची भीती नसेल, पण वरती गेल्यानंतर तुकोबाराय म्हणतात मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. नाही त्या यमासी करोना बाहेर काढिता कोडी प्राणा. मी नेहमी सांगत आलो, आमचा नित्य अनुभव आहे. आम्हाला बऱ्याच वेळा साहेब खालून चिठ्ठ्या येतात, अमुक तमुक यायचे, थोडं प्रवचन लांबवा. कदाचित आपल्यालाही श्रद्धांजलीची भाषणं वाढवावी लागत असतील, श्रद्धांजलीची संख्या वाढवावी लागत असतील, पण आपण मृत्यूला आणि यमाला केव्हा चिठ्ठी दिली का हो. आणि यमाला जर चिठ्ठी देणं शक्य असतं तर भाऊसाहेबांनी दिली नसती काय मृत्यूला चिठ्ठी, की थांबा जरा 12 वाजेपर्यंत अजिबात तुम्हाला कडुसकर परिवारात येता यायचं नाही. एकदा 12 वाजू द्या, माझ्या वडिलांचा सगळा कार्यक्रम व्यवस्थित होऊ द्या, लोक जेवून जाऊ द्या, मग 2 तास मुक्काम करा. अशी चिठ्ठी देता आली का हो यमाला. तुम्हाला बाहेर कोणाला चिठ्ठी देता येईल, तिथे वशिला लावता येईल, तिथे तुमची पद तुमचा शब्द खर्च करता येईल. यमाला देता येईल काय. यमाला म्हणता येईल का थांब बाबा जरा अंगठा घ्यायचा राहिला आहे, अजून एक विल लेटरवरती सही घ्यायची राहिली, असं यमाला म्हणता येईल का. असं यमाला आपण म्हणू शकत नाही. आता मुलाला सांगता येईल गाडा जरा 10 मिनटं निघाल, त्याचा फोन आला, असं यमाला सांगता येईल का आपल्याला. असं नाही सांगता येत. मी का सांगतो हा सगळा विचार, की
तो यम जो आहे त्या नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुडी प्राणा. मच्छंद्रनाथांनी गोरक्षनाथांना विचारायला सुरुवात केली, क्यों गोरख या कोई भय तो नाही, क्यों गोरख या कोई भय तो नाही. आणि गोरक्षनाथांनी विचार केला की ज्या माझ्या गुरुचं नाव ऐकल्यानंतर इंद्राला देखील चळकाप सुटावा, इंद्र देखील लट 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 कापावा, एवढे सामर्थ्यवान माझे गुरुजी आहेत मच्छिंद्रनाथ. त्यांना कशाची भीती? नुसती भ्रुकुटी वाकडी केली, भुवई वरती केली तर चेंडू सारखं ब्रह्मांड उडवण्याची ताकद क्षमता ज्यांच्यामध्ये आहे त्या माझ्या गुरुजींना कशाची भीती आहे? क्यों गोरख या कोई भय तो नाही. प्रातर्विधीच्या निमित्ताने आपल्या काखेतली झोळी गोरक्षाच्या काखेमध्ये दिली. ते प्रातर्विधीला निघून गेले आणि मग यांनी पाहिलं अजून तर एकाही घरी आम्ही मधुकरी मागितली नाही, ही झोळी जड का वाटते म्हणून त्याच्यामध्ये डोकावून पाहिलं तर जड का वाटते त्याचं कारण त्यांना कळालं, एक सोन्याची वीट. भीतीचं कारणही कळालं. बोराडे साहेब त्यांनी ती वीट उचलली आणि फेकून दिली. मग काही वेळाने मच्छिंद्रनाथ आले. मच्छिंद्रनाथ आल्यानंतर सुचिरभूत झाले आणि सुचिरभूत झाल्यानंतर फॅन बंद करा सगळे. सुचिरभूत झाल्यानंतर त्यांनी ती पहिली झोळी आपल्या काखेमध्ये घेतली. म्हणजे इथे फॅनची सोय, इथून लगेच काळ्याच्या वेळेला जायचे, तिथे काही फॅन नाही मंडप आहे, उगाच मग ते ऍटिट्यूड राहायला नको म्हणून आताही फॅन नको. त्यांनी ती झोळी जड का वाटते म्हणून पाहिलं तर त्याच्यामध्ये सोन्याची वीट. ती वीट गोरक्षनाथांनी टाकून दिली. काही वेळाने मच्छिंद्रनाथ आले, आपल्या काखेमध्ये ती झोळी घेतली. तेवढ्याच वजनाचा एक दगड गोरक्षनाथांनी तत्पूर्वी त्या झोळीमध्ये ठेवला होता. कथा आपण लहानपणापासून ऐकलेली नवनाथामध्ये. काही अंतर चालून गेल्यानंतर जंगल सुरू झालं, पुन्हा तोच रट्टा, क्यों गोरख या कोई भय तो नहीं, क्यों गोरख या कोई भय तो नहीं. आणि गोरक्षनाथ म्हटले, गुरुजी भय तो बहुत पीछे चला गया. मी कशा करता एवढा युक्तिवाद केला? कोणाला कशाचं भय असेल, कोणाला कशाचं भय असेल, भय नाही अशी एकही व्यक्ती, चिंता नाही अशी एकही व्यक्ती या जगामध्ये नाही. भय आणि चिंता घालवायचं असेल तर एकमेव पर्याय परमेश्वराने तुमच्या गावात येणं, परमेश्वराने तुमच्या कुटुंबात येणं, परमेश्वराने तुमच्या जीवनात येणं. अनेक कार्याची कीर्तन आपण ऐकलेली आहे. आपण नुसती प्रमाण म्हणतो, ऐकतो, अर्थ काय आहे? भगवान कृष्ण सांगतात वसुदेव देवकीला, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारेल, मला इथून घेऊन चला. मग नंदाच्या घराला मजनी, गोकुळाला कुठे न्यायचं तेही सांगितलं. माया उपजनीत येते, ठेवी मजानी येते. आणि गोकुळाच्या सीमेमध्ये भगवान श्रीकृष्णाने प्रवेश केल्याबरोबर जो बदल गोकुळामध्ये झाला त्याचं वर्णन केलं साधू संतांनी. काय बदल झाला? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळाला सुख झालं. म्हणजे आज गोकुळाला सुख झालं ते यापूर्वी का नव्हतं? तो अनुभव गोकुळाला का नव्हता सुखाचा? कारण गोकुळामध्ये अनेक विकार होते आणि त्या अनेक गोष्टी ज्या चुकीच्या गोकुळामध्ये होत्या त्या भगवान कृष्णाच्या येण्याने नाहीशा झाल्या. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची बाब आहे, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे. असं अनेक वेळा आपण काल्याच्या कीर्तनात ऐकलेलं आहे. गोकुळाच्या सीमेमध्ये भगवंताने प्रवेश केल्यानंतर जर गोकुळातली चिंता जात असेल तर गो शब्दाचा अर्थ होतो इंद्रिय आणि कुळ शब्दाचा अर्थ होतो संघात. इंद्रिय संघात म्हणजे शरीर. या शरीरामध्ये जर परमेश्वराने आलं तर आपल्या जीवनातल्या चिंता सगळ्या नाहीशा होतील. पण परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये यावं याच्याकरता आपली जी चित्तवृत्ती आहे, जिथे परमेश्वर राहतो, जे परमेश्वराचं राहण्याचं ठिकाण आहे, आपण ते त्याच्याकरता अगोदर स्वच्छ केलं पाहिजे. आपण सर्व या कार्यक्रमाला आलात. सावंत पाटील परिवाराने किती दिवस अगोदर आपली बसण्याची व्यवस्था केली की नाही? इथे सुंदर मंडपाची व्यवस्था केली, खाली मॅटची व्यवस्था केली. आता मी फॅन लावू देत नाही पण त्यांनी फॅनची व्यवस्था केली. हे प्रवचन करता इथे त्यांनी स्टेजची व्यवस्था केली. कधीतरी आपण विचार केला पाहिजे की नाही? आपण सर्वसामान्य माणसं आहेत. परमेश्वराच्या तुलनेत आपण अतिसामान्य माणसं आहेत. मग आपण अतिसामान्यातली सामान्य माणसं येण्याकरता जर एखादा परिवार एवढा तामझाम करत असेल, लाखो रुपये खर्च करत असेल, एवढ्या बारकाईने आपली सोय करत असेल तर जगाचा मालक आपल्या घरी यावा. आपण त्याच्याकरता व्यवस्था केली पाहिजे की नाही? आणि मग जगाचा मालक आपल्या घरी यावा, त्याला जिथे बसायला आवडतं तिथे आपण बसवलं पाहिजे.
त्याचं आपल्या शरीरामध्ये राहण्याचं जे ठिकाण आहे त्याचं नाव आहे चित्त. जयाचे चोखटे मानसी. परमेश्वर कुठे राहतो? चोखटे म्हणजे स्वच्छ शुद्ध अंतकरणामध्ये परमेश्वर राहतो. मी होऊन असे क्षेत्र संन्यासी. आणि एकदा का परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आला की मग आपल्याला आनंद होतो. प्रत्येकाच्या आनंदाची कारण वेगवेगळी असतात. कोणाला कशाने आनंद होईल, कोणाला कशाने आनंद होईल. मी नेहमी उदाहरण देत आलो, दुर्गतीचा दोष माझ्याकडे. त्या क्षेत्रातले आपण अनेक मंडळी या ठिकाणी आहोत. खडकी पिंपळगावच्या घाटामध्ये मुकुंदादा एक माणूस सकाळी 7 वाजता बसला आणि 4 वाजेपर्यंत मांडी मोडली. 4 वाजता निघाला. शेजारचा म्हटलं तुला काही कळतं का? घाट तापला, आता दुसऱ्या वर्षाच्या बाऱ्या, शिरवळ्याच्या बाऱ्या, फायनलच्या बाऱ्या, आता तर खरी रंगत आली. उन्हातानाचा बसला, मांडी मोडली नाही, आता तो निघाला. पळत्या बैलांची लोकांना शिंग दिसायची नाही आणि तुला एवढी घाटात मांडी करून आरामशीर जागा मिळाली सावलीला आणि तो निघाला. तुला काही कळतं का? तो म्हटला 7 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत घाटात बसलो पण काही मजा आली नाही. का? तो म्हटला 7-8 तासामध्ये एकही वारी वळाली नाही. ज्या घाटात बारीच वळत नाही त्या घाटात काय मजा आहे? काहींना बारी सरळ पळताना धावताना पाहताना पहिला आनंद वाटतो आणि काहींना बारी वळाली मग जी धावपळ आहे गिरीवाल्याची, कलिंगडावाल्याची, सरबतावाल्याची, ती धावपळ पाहण्यात काहींना आनंद वाटतो. प्रत्येकाच्या आनंदाचे पॅरामीटर्स वेगवेगळे असू शकतील पण या जगातला निव्वळ आनंद म्हणजे ईश्वर आहे. आनंदाचे दोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. परमेश्वर जीवनामध्ये आला की तो आनंद मिळतो. त्या आनंदाला उपमा नाही त्या आनंदाशी जोडा. पण त्याच्याकरता आपल्या अंतःकरणाची स्थिती कशी असावी? मी थोडं प्रास्ताविक थोडं जास्तीचं केलं पण आपल्या अंतःकरणाची तयारी करून घेत होतो. या प्रवचनाची एक भूमिका मी तयार करत होतो. आता परमेश्वर आपल्या अंतःकरणामध्ये कसा सोप्या पद्धतीने आणता येईल तेवढा विचार मी मांडतो आणि आपली रजा घेतो. परमेश्वर कसा सोप्या पद्धतीने आणता येईल? मी मगाशी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की या इंट्युशन येतात, तुम्हाला संकेत कळतात, तुमचा नित्य अनुभव आहे तुमच्या माझ्या सेट आपल्याच. आपण कदाचित एखाद्या मित्राला फोन लावायचा आहे म्हणून खिशातून फोन बाहेर काढला की समोरून त्याचाच फोन येतो आणि मग आपण त्याला म्हणतो अरे तुला 100 वर्षाचं आयुष्य, आत्ताच तुझी आठवण काढली, आत्ताच मी तुला फोन लावणार होतो. आपल्या शरीरामध्ये आस्ते नावाची एक पेशी आहे. आता आस्ते नावाची पेशी काय करते? आपण फार ठरवलं असतं मनसरला मार्केटला तो मला भेटू नये, उसनवारी आहे त्याला काही 4 रुपये द्यायचे तो भेटू नये असं वाटत असतं, तोच आपल्या डोळ्यासमोर येतो. हे सगळं करून घेते आपल्या शरीरातली आस्ते नावाची पेशी. आपल्या शरीरामध्ये मनसा नावाची एक पेशी आहे आणि ती मनसा नावाची जी पेशी आहे ती मनसा नावाची पेशी काही शास्त्रकारांचं म्हणणं असं आहे आपल्या केसाचा 100वा भाग ती एवढी सूक्ष्म आहे. आपल्या केसाचा 100वा भाग एवढी ती मायक्रोस्कोपिक आहे आणि त्या सगळ्या पेशीमध्ये जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आपण पाहतो त्या सगळ्या चित्रित होतात. तुम्ही म्हणाल प्रवचन करणं तुमचं काम आहे, तुम्हाला अजून 10-15 मिनिटं सहन करणं आमचं काम आहे, तुम्ही काहीही बोलावं आणि आम्ही काही ठेवावं. आता हा फार अत्याचार आहे माझ्यावरती. एकतर मी बैलगाड्यावाला आहे, नाही येऊ द्या काय अडचण नाही. मी मगाशी तेच सांगितलं की आता आमदारांसाठी प्रवचन वाढवता येईल ते यमासाठी नाही लांबवता येईल, हरकत नाही लांबवतो मी. 10चं प्रवचन असलं तरी मी 9 वाजता आलोय, तुम्ही तुमच्या सोयीने आलात सगळे, हरकत नाही. एक प्रवचनकार हा बंदिस्तान असावा, त्याला त्याचं स्वातंत्र्य असावं. मी जरा स्वतंत्र विचारसरणीचा आहे त्याच्यामुळे ठीक आहे. एक तुमचा मान म्हणून मी 10 मिनिटं करतो. अजून एक फार सुंदर विचार मला या निमित्ताने मांडायचा, नीट लक्षपूर्वक ऐका. कारण माझ्या प्रवचनाचा आणि घरच्या रेशनीचा काही संबंध नाही, त्याच्यामुळे मी स्वतंत्र विचारसरणीचा आहे आणि मी ठरून आलेलो बुवा नाही. ठरून आलेल्या बुवाला मग ते सगळं लिमिट आहे, तुम्हाला एवढ्या वेळात ते करावंच लागेल, ते असं करावंच लागेल. मी काही ठरून आलेलो बुवा नाही. एक सुंदर विचार मला या निमित्ताने मांडायचा आहे. मनसा नावाची जी पेशी आहे, मनसा काय करते ती मनसा? तुम्हाला प्रवचन करणं तुमचं काम आहे बाजारी साहेब, तुमच्याकरता प्रवचन लांबवलं हे. तुम्ही मला वाटतं जेवणाच्या अंदाजाने आली सगळी मंडळी आता कडू घास काढायला आली सगळी. म्हणजे तिकडं तुम्ही कडूसकर परिवाराच्या दुःखात होता, आता गुलाबजाम आहेत मस्तपैकी. अहो आता धडधडीत लिहिलंय ना कार्यक्रम पत्रिका, भाऊसाहेब सगळ्यांना सांगत होते 9ला कार्यक्रम चालू तरी तुम्ही 11 वाजता आले. याचा अर्थ असा आहे की या प्रवचनावर तुमचा विश्वास नाही. हरकत नाही, ठीक आहे, मी तुमच्याकरता 10 मिनिटं घेतो. आता विनोद जरी वाजा केला, आपण सगळी मित्रमंडळी आहोत. जे पारगाव तर माझं एवढं जिव्हाळ्याचं नातं आहे, मला माहेर झाल्याचा फील होतो पारगावमध्ये आल्यानंतर. असो, मनसा नावाची जी पेशी आहे, मनसा काय करते ती मनसा नावाची पेशी? आपण जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहतो ती सगळी मनसा नावाची पेशी रेकॉर्ड करते. मनसा नावाची पेशी सगळ्या गोष्टी करत असते. पूर्वी आपण पाहिलं असेल लहानपणी, पूर्वी टेप रेकॉर्डच्या कॅसेट असायच्या, 10च गाणी त्याच्यामध्ये असायची. पानसरे साहेब
पुढून 5 पाठीमागून 5, आणि कधी कधी जर ती कॅसेट खराब झाली आणि मग त्यातून जर तो रील बाहेर काढला तर ती रील मला वाटतं गंगेवाडीपर्यंत जात असेल. अशा 2-4 कॅसेट जोडल्यानंतर गाणी किती बसायची, पाठीमागून 5 पुढून 5, ती उलट पालट करावी लागायची. त्याच्यानंतर पेनड्राईव्ह आला, बोर्डवर पेनड्राईव्ह. तुम्ही पंढरपूरला जाऊन आलात तरी त्यातला सगळा जो डाटा आहे तो पुरतो. आता त्याच्यानंतर मायक्रोचिप आली, आता त्याच्यानंतर पेराभर तुमचं जे मेमरी कार्ड आहे त्याच्यामध्ये कितीतरी डाटा सामावला जातो. या आशयाने मला मुद्दा आपल्या समोर मांडायचा आहे. अहो, नगभर तुमचा मेमरी कार्ड आहे, नगभर तुमची मायक्रोचिप आहे, त्याच्यामध्ये जर एवढ्या फाईल साठवल्या जातात तर ती मायक्रोचिप ज्या मेंदूतून तयार झाली त्या मेंदूचा आवाका किती असेल, ती मायक्रोचिप ज्या मेंदूने तयार केली त्या मेंदूचा आवाका किती असेल. त्या मेंदूमध्ये एक न्यूरॉन्स आहे, त्याचं नाव आहे मनसा. आणि मनसा नावाची पेशी तुम्ही जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी पाहता त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करते. जीवनामध्ये ज्या गोष्टी तुम्ही पाहता त्या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करते आणि त्याच गोष्टी एका सर्टन लेवलला स्वप्न रूपाने तुमच्या बाहेर येतात. तुम्ही कधी लहानपणी महाभारत पाहिलं असतं आणि तुम्हाला महाभारताचं स्वप्न पडतं, शेकडो हत्ती, शेकडो घोडे एकमेकांसमोर हजारो माणसं युद्ध करतात. कधी विचार केला का 100 केसाचा 100वा भाग एवढ्या सूक्ष्म न्यूरॉन्स मध्ये एवढे हत्ती सामावले कसे? म्हणजे या शरीराचा आवाका काय आहे, या शरीराचं सामर्थ्य काय आहे, हे सामर्थ्य अतिशय मोठं आहे. मी एवढा युक्तिवाद याच्याकरता केला की स्वप्न जे पडतं ते कधी ना कधीतरी आपण पाहिलेलं असतं. आपण पाहिलेल्या ऐकलेल्या गोष्टी व्यतिरिक्त कधी आपल्याला स्वप्न पडत नाही. हे जसं दिवसभरामध्ये जे आपण पाहतो तेच आपण रात्री स्वप्नात पाहतो, हे जसं तसं आयुष्यभरामध्ये जे आपण करतो त्याच पद्धतीचा आठवडा आपल्याला अंतकाळामध्ये होतो. आणि ज्या पद्धतीचा आठवडा आपल्याला होतो त्या पद्धतीचा आपल्याला पुनर्जन्म होतो. हा सिद्धांत मला निमित्ताने मांडायचा. पुनर्जन्मावरती ज्ञानोबारायांनी विश्वास ठेवला, तुकोबारायांनी ठेवला. घेईन मी जन्म यासाठी देवा, म्हणून आपण नाकारण्यामध्ये काही कारण नाही. एवढी मोठमोठी माणसं जर विश्वास ठेवत असतील तर आपण कसं नाकारणार? बरं, ही विज्ञान निष्ठ आहे, ज्ञानोबाराय, तुकोबाराय विज्ञान निष्ठ आहे. तुकोबारायांची विज्ञान निष्ठा, ज्ञानोबाराय कसे ॲस्ट्रॉनॉमिस्ट आहेत हे यापूर्वीच्या काळामध्ये अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे. मला त्याच्यामध्ये आपला जास्तीचा वेळ घ्यायचा नाही. यापेक्षा वेगळा विचार मी या निमित्ताने मांडतो. आपल्या देशाला भारत हे नाव पडलं ते भरत नावाच्या राजामुळे. कन्याकुमारी एक प्रांत आहे, त्या भरत नावाच्या राजाला जड भरत हे पात्र आहे महाभारतामध्ये. म्हणजे 3 भरत झाले इतिहासामध्ये. एक रामायणातला भरत आहे, एक जड भरत आहे की ज्याच्यामुळे या देशाला भारत नाव पडलं. म्हणजे मनू, याच्यामुळे मानव असं आपल्याला संबोधलं जातं. आपण मनूचे संतान आहोत. ते कुणी जाळलं, कसं जाळलं वगैरे तो वेगळ्या चिंतनाचा भाग आहे. पण मनू या नावावरून आपल्याला मानव असं उच्चारलं जातं, संबोधलं जातं. सूर्यकुळामध्ये वेन नावाचा एक राजा झाला. तो मृत्यू पावल्यानंतर त्याला मुलगा नाही, अपत्य नाही, त्याचा वंशवेल पुढे कसा चालवायचा म्हणून त्या काळातल्या साधू संतांनी, ऋषी मुनींनी त्याच्या हाताच्या सेलचं बायोमेट्रिक अनालिसिस करून एक नवीन पोरगा जन्माला घातला. पृथक्करणापासून जन्माला घातला. जे भारतातलं मेडिकल सायन्स हजारो वर्षापूर्वी एवढं प्रगत होतं. अजूनही आम्हाला त्या गोष्टी कळायला नाही, त्या हजारो वर्षापूर्वी आम्हाला माहिती होते. आज डीएनए सॅम्पलच्या बाबतीत मी बोलत आलो की 1902 साली तुम्हाला डीएनए कळाला, पण पहिला डीएनए आज आम्ही पॅरेंटाईल पद्धतीने करतो, फॉरेन्सिक पद्धतीने करतो. पण या जगातला पहिला, जगातला म्हणतोय मी, या जगातला पहिला डीएनए 700 वर्षापूर्वी झाला. कोणी केला? आमच्या वारकरी संप्रदायाने केला. कोणाचा केला? विठ्ठलाच्या सांगण्यावरून नामदेवाने केला आणि चोखोबाचा केला. शेकडो मजूर मृत पावले होते, आता कसे ओळखायचे? आणि म्हणून त्यांनी ती हाडं कानाला लावली आणि प्रत्येक हाडातून विठ्ठल 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 असे शब्द बाहेर पडले. हा पहिला डीएनए या जगातला. म्हणजे आजही विज्ञानाला ते साध्य झालं नाही. जर कदाचित झालं आज तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. म्हणजे एखाद्याची हत्या कोणी केली हे त्याच्याच हाडाला विचारता येईल. तुझा अपघात कसा झाला, ब्लॅक बॉक्स वगैरे शोधायची गरज नाही, त्याच्याच हाडाला विचारता येईल. तुला डुकली लागली होती का, तुला म्हणजे स्लीप हिप्नोसिस झालं होतं का. आज बऱ्याच गोष्टींची सोय लागेल जर ज्या पद्धतीने डीएनए तुम्हाला चेक करता आला, जो 700 वर्षापूर्वी करण्याची पद्धत आम्हाला माहिती होती, जी आज आम्हाला शक्य नाही. अनेक गोष्टी आहेत ज्या पूर्वी आम्हाला माहिती होत्या, पण आज त्या काळाच्या ओघामध्ये लोक पावल्या. पृथ्वीकरणापासून जन्माला आला म्हणून त्याचं नाव ठेवलं पृथू. आणि पृथू नावाच्या राजाने 16,000 वर्ष या पृथ्वीवरती राज्य केलं. आणि पृथूमुळेच याला आपण पृथ्वी म्हणतो. म्हणजे मनूमुळे मानव, पृथूमुळे पृथ्वी. आणि भरताला जी 7 मुलं 8वी मुलगी होती कन्या, तिच्यावरून एका प्रांताचं नाव आहे या देशातल्या कन्याकुमारी.
तो जडभरत नावाचा राजा 50 नंतर माणसाने वनाला जावं असे संकेत आहे. मी नेहमी सांगत आहोत 50 नंतर आपण वनाला जावं, त्याला वानप्रस्थ म्हणतात. बरं 50 नंतर आपण वनाला जावं हे मी नाही बोलत, ते संख्याशास्त्र आहे. जे 50 नंतर येणारा प्रत्येक अंक, जे आकडेमोडीमध्ये तुमचं फार आयुष्य गेलं तात्या, 50 नंतर येणारा प्रत्येक अंक 51 त्याच्यामध्ये वनाचा निर्देश आहे, 52 त्याच्यामध्ये वनाचा निर्देश आहे. तिसरा म्हटलं मी सुद्धा, अरे 53 तुलाही जावं लागेल, 55 57 58 वन शब्द अंक मालिकेमध्ये तुम्ही 1 ते 100 पर्यंत फक्त 50 नंतरच येतात. नंतर तुम्हाला वन कुठे पाहायला मिळत नाही. एक जण हसायला लागला, तो म्हटला बरं झालं बुवा, मी कॉन्व्हेंटला होतो, मी काही मराठी माध्यमात नव्हतो, तिथेही सुट्टी नाही, तिथेही 50 नंतर 51. हा राजा वनात आला जडभरत, त्याने राजवैभवाचा त्याग केला, सत्ता संपत्तीचा त्याग केला, जो चक्रवर्ती सम्राट आहे सर्व ऐश्वर्याचा त्याग केला. गरोदर अवस्थेमध्ये असणारा एक हरिण, त्या हरणाच्या पाठीमागे लागला एक वाघ. आपल्याकडे बोली भाषेमध्ये एक शब्द आहे गर्भगळीत. जे नितीन दादा तुम्ही आले मी गर्भगळीत झालो, असं गर्भगळीत आपल्याकडे एक शब्द आहे. आपण म्हणतो मी त्याला पाहिलं, त्याने मला पाहिलं, तो पुरता गर्भगळीत झाला. गर्भगळीत शब्द फार सुंदर आहे. ती जी हरण आहे म्हणजे तेव्हापासून शब्द झाला गर्भगळीत. आपल्याकडे तत्वज्ञानामध्ये जो शब्द आला तो तेव्हापासून आला, ते तिथलं उदाहरण आहे. त्या गर्भस्थ असणाऱ्या हरणाच्या पाठीमागे एक वाघ लागला. वाघ मागे हरिण पुढे, वाघ मागे हरिण पुढे. एका जलाशयाच्या किनाऱ्यावरती जडभरताचा आश्रम आहे, तो निवांत आलेला आहे, परमेश्वराकरता प्रयत्न करतोय. बायका मुलं चक्रवर्ती साम्राज्य त्याने सोडलेलं आहे. त्या पाण्यावरून उडी मारली हरणाने, भीतीपोटी ते गर्भगळीत झालं, म्हणजे तिचा प्रसव झाला. छोट्याशा पाडसाला तिने जन्म दिला. पुढे त्या हरणाचं काय झालं आणि त्या वाघाचं काय झालं हे काही शास्त्रामध्ये लिहिलं नाही, पण ते जे हरिण खाली पडलं त्याचं संगोपन केलं जडभरताने. ज्याने ऐश्वर्याचा त्याग केला, राज्य वैभव सोडलं, बायका मुलं सोडली, त्याला हरणाचा लळा लागला. आणि किती लळा लागला? जो मरणाकरता आला होता त्याला मरणाचं काय याच्यापेक्षा हरणाचं काय होईल याची काळजी लागली. मरणाचं कसं होईल यापेक्षा हरणाचं कसं होईल, आणि हरणाची काळजी करता करताच तो मेला. त्याला पुढचा जन्म हरणाचा मिळाला, असं उदाहरण आहे. जडभरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. या एवढ्या कथा मी या निमित्ताने म्हणल्या की ज्या पद्धतीचं आपलं आचरण आहे त्याच पद्धतीचं आपल्याला आठवाय, आणि मृत्यू समय ज्या पद्धतीचं आपल्याला आठवाय त्याच पद्धतीचा आपल्याला जन्म आहे. हे बाबांना पुनर्जन्म व्हावा, तो चांगल्या पद्धतीचा व्हावा, या भावनेतून आपण सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्यालाही पुनर्जन्म व्हावा, आपल्यालाही चांगला जन्म प्राप्त व्हावा, याच्याकरता आपण जीवनामध्ये कसं वागावं, आपली वृत्ती कशी असावी, ती सात्विकी असावी की रजोगुणी असावी की तमोगुणी असावी. आता याचे पॅरामीटर्स काय आहेत? सत्वगुणी तुमची वृत्ती आहे का, रजोगुणी आहे का, तमोगुणी आहे, त्याचे काय पॅरामीटर्स आहेत? प्रत्येकाने आत्मचिंतन करा. तेवढे पॅरामीटर्स रामायणाच्या अनुषंगाने सांगतो आणि शेवटच्या 4-4.5 मिनिटांमध्ये आपली रजा घेतो. किमान या व्यासपीठावरून गेलेले शब्द तरी पाळावेत. मला आपल्यापेक्षा पुढे जाण्याची व्यस्तता आहे. मी जवळजवळ 8:45 आपली वाट पाहत इथे होतो. ठीक आहे, मी बरोबर 4-4.5 मिनिटांमध्ये आपली रजा घेतो. नीट लक्षपूर्वक ऐका. रामायणातला एक प्रसंग असा आहे. रामायणामध्ये प्रभू रामचंद्र वनवासाला गेल्यानंतर भरताने जो आकांत केला आणि भरताने कैकेयीला सांगितलं, वशिष्ठांना सांगितलं की या राजगादीचा मी स्वीकार करणार नाही, कारण नियम तुम्ही मोडला, क्रम तुम्ही मोडला. वशिष्ठजी म्हणत होते की सगळ्या लोकांचं मत आहे तू राजा व्हावं, तुझ्या वडिलांची इच्छा आहे तू राजा व्हावं, तुझ्या आईची इच्छा आहे तू राजा व्हावं, नवे नवे मी गुरु म्हणून तुला सांगतो तू राजपदाचा स्वीकार कर. भरताने सांगितलं मी तुम्हा सगळ्यांचं ऐकलं असतं, पण नियम तुम्ही अगोदर मोडला. काय नियम मोडला? माझ्या आईने माझ्या वडिलांकडे जे 2 वर मागितले त्या वरांचा सिक्वेन्स असा होता, पहिल्या वराने गादी भरताला आणि दुसऱ्या वराने 14 वर्षाचा वनवास रामाला. मग नियम तुम्ही का मोडला? तुम्ही पहिला वर पूर्ण होऊ द्यायला पाहिजे होता आणि मग दुसरा वर पूर्ण होऊ द्यायला पाहिजे होता. तुम्ही अगोदर इम्प्लिमेंटेशन केलं, पण पहिल्या वराचं तुम्ही अगोदर दुसरा वर पूर्ण केला आणि मग मला म्हणता गादीचा स्वीकार करा. आता याच्या पाठीमागची अर्ध्या मिनिटातली कथा अशी आहे, हे रामाला चांगलं माहिती होतं की मला रावणाला मारायचंय, मला पुढे बरंच काम करायचंय, आणि पहिला वर जरी असा आहे 14 वर्षाचा वनवास, रामाला हा दुसरा वर आहे, आणि गादीचा स्वीकार भरताने करावा हा पहिला वर आहे. रामाला चांगलं माहिती होतं की पहिला वर जर पूर्ण झाला
भरताचा जर राज्याभिषेक झाला, दशरथ पायउतार झाले आणि भरताने पदग्रहण केलं की तो राष्ट्रपती झाल्यानंतर पहिलं अभिभाषण करील आणि पहिल्या अभिभाषणामध्ये तो सांगेल की आता ऑथेंटिक पर्सन मी आहे, चेअरपर्सन मी आहे. रामायणाच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये जे महत्वाचं पद आहे अयोध्या नरेश, राष्ट्रपतीचा दर्जा, आता ते अतिशय महत्वाचं पद माझ्याकडे आहे. माझ्या वडिलांनी जो आदेश दिला होता तो मी राष्ट्राध्यक्ष म्हणून, अयोध्येचा राजा म्हणून मी खंडित करतो, तो मी रद्दबातल करतो आणि मी दुसरा आदेश पारित करतो की माझ्या थोरल्या भावाने गादीचा स्वीकार करावा. अशा दोनच गोष्टी भरत त्या ठिकाणी बोलेल. तो राजीनामा देईल आणि मला गादीवर बसावं लागेल आणि राजाने दिलेला आदेश मला पाळावा लागेल. मला पुढे वनवासाला जाता यायचं नाही, रावणाचा वध करता यायचा नाही, हे रामाला माहिती होतं. हे सगळं प्रिप्लॅन आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी पहिला दुसरा वर पूर्ण केला. मातेला कळाल्याबरोबर तो बापाला भेटायला सुद्धा गेला नाही, तो तिथूनच मागे फिरला आणि तो पहिला वनाला निघून गेला. कारण त्याला माहिती होतं जर भरत आला तर ते होऊ देणार नाही. भरताने तोच मुद्दा लावून धरला. तो म्हटला तुम्ही पहिला वर पूर्ण करायला पाहिजे होता, पहिल्या वाराने जर गादी भरता आला तर माझा राज्याभिषेक व्हायला पाहिजे होता आणि मग दादाला वनवासाला पाठवायला पाहिजे होतं. नियम तुम्ही मोडला, आता माझ्याकडून तुम्ही नियमाची अपेक्षा करू नका. सर्व सैन्य बलाबल घेऊन तो रामाला पुन्हा पाठीमागे आणण्याकरता निघाला. रामाचा मुक्काम गोहकाच्या जवळ आहे, शरयूच्या पलीकडे. कुणीतरी सरदारांनी सांगितलं की तिकडून चतुरंगणी सेना येते, अयोध्येचा राजकुमार आहे, ध्वज अयोध्येचा आहे, तो प्रचंड मोठी सेना घेऊन निघालेला आहे. गोहकाच्या मनामध्ये आलं, तो रामाची हत्या करण्याकरता आला. मी शेवटच्या 2 मिनिटांमध्ये सांगतो. त्याने आपले सगळे सैनिक, सगळे समाज बांधव एकत्र केले. आता आदिवासी समाज आहे, त्यांच्याकडे अवजार तरी काय, बाले, भरकंते, तलवारी, धनुष्यबाण, तीर, कमठा. त्याने आपली जमेल तेवढी सेना त्या ठिकाणी एकत्रित केली आणि गंगेच्या तीरावरती आपल्या सगळ्या सैन्यांमध्ये जोश निर्माण करण्याकरता गोहकाचं भाषण आहे. त्याने सांगितलं मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये सुवर्ण संधी आहे. एकतर 3 अर्थाने आपण भाग्यवान आहोत. आज आपल्याला मरण येणार आहे ते गंगेच्या तीरावरती येणार आहे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. अंतकाळामध्ये देवाच्या नावाचा आठव झाला तरी मोक्ष मिळतो. आज आपल्याला मरण प्रत्यक्ष देवा करता येणार आहे. आज आपण रामा करता मरणार आहे. आणि तिसरी भाग्याची गोष्ट आहे, आपण भरतासारख्या महात्म्याच्या हातून मरणार आहे. मला असं वाटतं अशी सुवर्ण संधी आपल्याला जीवनामध्ये पुन्हा येणार नाही. प्राणपणाने आपण आपल्या अतिथीचं रक्षण केलं पाहिजे, आपण रामाचं रक्षण केलं पाहिजे. आपल्या सर्व ज्ञाती बांधवांना हे संबोधन करत असताना एवढ्यात एका वृद्ध की त्याला शिंक आली. मी इंट्युशनच्या मागापासून बोलत होतो की काही संकेत तुम्हाला येतात पण ते डिकोड करता येत नाही. आपल्याला वाटत राहतं की आज माझं मन उदास आहे. घटना घडल्यानंतर आपण मित्राला म्हणतो तरी मला 2 दिवस जरा उदास वाटत होतं. ते डिकोड आपल्याला करता येत नाही. पण या सगळ्या गोष्टींची चाहूल कित्येक वेळा आपल्याला अगोदर येत असते. एका ज्येष्ठाला शिंक आली, त्याचा उजव्या बाजूचा खांदा आणि उजव्या बाजूचा डोळा असा उडाला. तो गोहकाच्या पुढे आला आणि तो म्हटला थांब, मला शिंक का आली, माझा उजव्या बाजूच्याच खांद्याला झटका का बसला, माझा उजवाच डोळा का लावला, हे आताच का घडलं, आताच का शिंक आली, थांब जरा. काहीतरी त्याच्या पाठीमागे संकेत असले पाहिजेत. हजारो वर्षापूर्वी या देशामध्ये कोणत्याही विद्यापीठामध्ये न गेलेली दऱ्याखोऱ्यातली आदिवासी जमात, पण त्यांची तर्कबुद्धी कशी होती. या वृद्ध व्यक्तीने सांगितलं की नेमकी चिकित्सा करा. तो मारण्याकरता आला का पाया पडण्याकरता आला. आता ओळखायचं कसं, काय पॅरामीटर्स आहेत. मी 3 गोष्टी सांगतो आणि आपली रजा घेतो. तोपर्यंत पाणी वाटू नका, बाजूला ठेवा. मध्ये व्यत्यय नको. 3च गोष्टी त्याने सांगितलं. 3 भेट वस्तू पाठवा भरता करता आणि याच्यातून प्रत्येकाने आत्मचिंतन करा की आपला आवाका काय आहे, आपली काय पात्रता आहे. लायकी शब्द जरा बरा वाटायचा नाही, एवढ्या व्यासाचा डेकोरम आहे. प्रत्येकाने आपापली पात्रता पहा, आपण नेमके पुढे बसतो. 3 गोष्टी पाठवल्या. एका थाळीमध्ये कंदमुळं पाठवली, एका थाळीमध्ये जिवंत पशु पक्षी पाठवले, कबूतर वगैरे, आणि एका थाळीमध्ये मांस आणि मासे पाठवले. आणि सांगितलं राजा, जर भरताने कंदमुळाची भेट स्वीकारली तर समजून घ्या तो सत्वगुणी आहे. त्याने जर कंदमुळे घेतले तर तो सत्वगुणी आहे आणि रामाच्या केवळ दर्शनाकरता आला. त्याने जर कबुतराची भेट स्वीकारली पशु पक्ष्यांची तर समजून घे तो रजगुणी आहे, राजविलासी आहे. आणि रजगुण म्हणजे कुठेतरी त्याच्या मनामध्ये राज वैभवाबद्दल आस्था आहे, कुठेतरी त्याला राजगादीचं आकर्षण आहे, राजस तत्ववती आहे. आणि जर त्याने तिसरी भेट स्वीकारली
त्याने माशाची भेट स्वीकारली, मांसाची भेट स्वीकारली, तर समजून जातो तमोगुणी आहे आणि पक्का रामाला मारण्याकरता आलेला आहे. मी कशाकरता उदाहरण सांगितलं, हजारो वर्षापूर्वीचे निकष आहेत तुमची वृत्ती काय आहे, हजारो वर्षापूर्वीचे पॅरामीटर्स आहेत. कोणत्याही विद्यापीठामध्ये कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये न केलेली आदिवासी जमात आणि त्यातल्या एका वृद्ध व्यक्तीने सांगितलेले निकष आहे. तुम्ही काय स्वीकारता याच्यावरून तुमच्या वृत्तीचं दिग्दर्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रत्येकाने आत्मचिंतन करा. आपण कोणत्या पठडीत आहोत, आपण कोणत्या कप्प्यात आहोत, आपण कोणत्या पायरीवरती आहोत, आपला काय आवाका आहे, आपली काय पात्रता आहे. आणि मग माझा महत्वाचा मुद्दा आहे, देवाने जर आपल्या अंतःकरणामध्ये यावं, आपल्या जीवनातल्या सगळ्या चिंता नाहीशा व्हाव्यात असं जर वाटत असेल तर आपली वृत्ती सत्वगुणी असली पाहिजे. म्हणून जरा सत्वगुणाचा अंगीकार करा. विषमुक्त आहार, सातत्याने आरोग्यदायी, मी आता बोलतच आलो, पण ते सतत 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 बोलून तुम्ही ग्रँटेड ते गृहीत धरायला नको. आणि म्हणून आपण योग्य आहार, कारण शेवटी ज्या पद्धतीचा आहार आहे त्या पद्धतीचे तुमचे विचार तयार होत असतात. मी शेवटचं उदाहरण सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. 25 वर्षापूर्वी मी मोहन शेठ लुंकड यांना भेटण्याकरता गेलो होतो पुण्यात, चाकण ऑइल मिलचे मालक. मी त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी मोठ्या आदराने 2 दुधाचे ग्लास मागवले. मी पटकन दूध घेतलं, पण माझ्या सहकार्याने काही अशोकदादा घेतला नाही. मी परतीच्या प्रवासात त्याला विचारलं, अरे एवढा मोठा माणूस, दानी माणूस, त्याला किती वाईट वाटलं असेल. तो म्हटला त्यांना काय वाटायचं ते वाटू दे, ते म्हशीचं होतं. 15 दिवसांनी मी त्याच्या घरी गेलो. त्याला म्हटलं अरे म्हशीचं होतं, त्याच्यामध्ये जास्त कॅलरीज, जास्त स्निग्धता, जास्त फॅट, त्याच्यामध्ये फास्टेक नावाचा एक सेन्स आहे. बायोमेट्रिक अनालिसिस केल्यानंतर तो केमो सारखं काम करतो, कॅन्सर सुद्धा घालवतो. तो म्हटला काही जास्तीचं असू द्या, ते म्हशीचं होतं. आणि तुम्हाला जे आज यात्रेला बोलावलंय ते बुंदी भात खायला नाही बोलावलं, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला बोलावलंय. तुम्हाला ओढत ओढत घेऊन गेला गोठ्यात. सगळी जनावरं चालायला गेली होती. गाईचं वासून म्हशीचं पारलं तेवढं खुंट्याला बांधलं होतं. तो म्हशीच्या पारणाजवळ गेला, जोरात दात होट आवळले, लात घातली, इंचभर जागा सोडली नाही पारणाने, इंचभर. आणि पलीकडच्या खुंट्याला गाईचं वासरू बांधलं होतं. 2 बोटं लावली, त्याने 4 उड्या मारल्या. तो म्हटला दुधातला फरक. त्याला लात घातली, त्याने इंचभर जागा सोडली नाही. याला 2 बोटं लावली आणि 4 उड्या मारल्या. शेवटी काय खातो याच्यावरती तुमचे विचार ठरलेले असतात. या पद्धतीने जर आपण जीवनामध्ये वाटचाल केली, योग्य आहार, योग्य सत्संग, आणि सत्संग देखील फार महत्वाचा आहे, संगत देखील फार महत्वाची आहे. म्हणून चांगली संगत करा, योग्य आहार घ्या, चांगले विचार अंतःकरणामध्ये ठेवा. निश्चित तुम्हाला मोक्ष मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढा एक विचार या निमित्ताने मांडतो. माझे अत्यंत जवळचे मित्र आहेत भाऊसाहेब. माझा आणि त्यांचा गेली 25-26 वर्षाचा स्नेहबंध आहे. रमेशराव असतील, आणि या परिवाराने म्हणजे भाऊसाहेबांची सगळी जी व्यावसायिक प्रगती आहे ती अगदी माझ्या डोळ्यासमोर आहे. जे एका बाजूला माझी आध्यात्मिक वाटचाल होत होती आणि त्यांची देखील व्यावसायिक प्रगती होत होती. वलेसे रोप लावेले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी. आज एवढी जी व्यावसायिक भरभराट झालेली आहे भाऊसाहेबांची, याच्या पाठीमागे केवळ त्यांच्या वडिलांचा आणि वडिलांचा आशीर्वाद आहे. आज त्याच आशीर्वादामुळे त्यांचे असे 100 कोल्ड स्टोरेज या पुणे जिल्ह्यामध्ये व्हावे, अशा प्रकारची भावना या ठिकाणी व्यक्त करतो या निमित्ताने. आणि परमेश्वराचरणी प्रार्थना करतो की आदरणीय नाथा शेठ असतील, माझ्या समोर जे माहितीपत्र आहे, 7-8 वेळा त्यांच्यावर मेजर ऑपरेशन झाले, मेजर आजार त्यांच्या जीवनामध्ये आले, पण 20 वर्षे त्यांनी त्याच्याशी लढा दिला. मग मी ज्ञानोबा यांना या निमित्ताने विनंती करतो अतिशय आदरपूर्वक की एवढी जीवन जगण्याची उमेद त्यांच्यामध्ये होती, एवढे आजार जर त्यांनी जीवनामध्ये हरवले असतील तर हे परमेश्वरा, आदरणीय नाथाबाबांना मोक्ष वैद्य देण्याच्या भानगडीत पडू नका. त्यांना पुन्हा पारगावमध्ये सावंत पाटील परिवारात जन्माला घाला आणि निश्चितपणाने या कुटुंबामध्ये त्यांना पुन्हा भरल्या गोकुळासारख्या परिवारामध्ये पाठवा. याच प्रकारची भावसुमनांजली समर्पित करतो आणि वेळेचं मान राखून आपल्या सर्वांची रजा घेतो. कुंडली वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.